भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. आणि या भाग 3 चॅप्टर 8 सुरू आहे, रठ्ठपालाचे धर्मांतर. तर आपण आषाढ पौर्णिमेपासून रोज असे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर व्हिडिओ बनवत असतो. तर आपण सर्वांनी आजपर्यंत ज्यांनी लाईक केलं त्या सर्वांचे आभार आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय श्रीराम. मंडळी, भगवान बुद्धाचा धम्म हा कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीसाठी आहे. तरी आपण बाबासाहेबांना भगवान बुद्धाचं पालीमधलं तत्त्वज्ञान या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये एकत्रित करून ते आपणा सर्वासाठी हा सोन्याचा खजिना आपल्या हवाली केलेला आहे. जतन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. याच उद्देशातून मी हा ग्रंथाचा व्हिडिओ रोज आपल्याला हे व्हिडिओ टाकत असतो. तरी आपण सर्वांनी याला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. बहुजन हिताय बहुजन सुखाय, अखिल मानवजातीच्या हिताचा आणि बुद्ध आणि त्यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच ग्रंथावर आपल्या भारताचं संविधान आहे. बुद्धाचा धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचला तर नक्कीच आपल्याला संविधानसुद्धा कळेल. कारण संविधानाची भाषा वेगळी आहे आणि बुद्ध आणि धम्म याची भाषा वेगळी आहे. म्हणून हे समजून घेण्यासाठी आपण पहिले बुद्ध आणि त्याचा धम्म हा समजून घेतला तर आपल्याला निश्चितच संविधानामधल्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येऊन जातील. या देशात एवढ्या जगातला विद्वान ठरलेल्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे मेहनत करून जे आपणासाठी